नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या भागामध्ये आपण पॉलिमर्सचं आपण क्लासिफिकेशन जे तिसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन होतं, तिसरा टाईप क्लासिफिकेशनमधला क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन, त्यामध्ये आपण 3 टाईप्सचे मोड ऑफ पॉलिमरायझेशनचे क्लासिफिकेशन घेतले होते. त्याचे सब क्लासेस 3 होते. एक आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन, सेकंड होतं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि थर्ड आहे रिंग ओपन पॉलिमरायझेशन. त्याच्यामध्ये या पूर्वीच्या लेक्चरमध्ये, या पूर्वीच्या भागामध्ये आपण ॲडिशन पॉलिमरायझेशन, त्याची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल आणि ॲडिशन पॉलिमरायझेशन फ्री रॅडिकल मेकॅनिझमने कसं कंप्लीट होते आणि ते फ्री रॅडिकल मेकॅनिझमच्या 3 स्टेप आपण कंप्लीट केलेले आहेत. तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला मोड ऑफ पॉलिमरायझेशनमधला सेकंड जो टाईप आहे दॅट इज द कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन किंवा त्यालाच म्हणतो आपण स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन घ्यायचं आहे. तर हे पॉलिमरायझेशन म्हणजे पॉलिमर तयार होण्याची एक प्रोसेस आहे. लक्षात, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द पॉलिमर्स फ्रॉम द पॉलीफंक्शनल मोनोमर्स. या ठिकाणी मोनोमर्स कसे वापरले जातात? पॉलीफंक्शनल मोनोमर्सचा वापर करून, लक्षात, पॉलीफंक्शनल मोनोमर्सचा वापर करून या ठिकाणी हे पॉलिमर्स तयार होतात. म्हणजे हे पॉलिमर तयार करण्याची अशी एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण पॉलीफंक्शनल मोनोमर्सचा वापर करतो आणि ह्या पॉलीफंक्शनल मोनोमर्समधनं आपण स्मॉल मॉलिक्युल्स हे इलिमिनेट करतो with the elimination of some small molecules, and that small molecules like water, hydrochloric acid, methanol, ammonia, etc. And such type of polymerization is called condensation polymerization. म्हणजे ह्याची डेफिनेशन काय होईल मग? The process of formation of the polymers from polyfunctional monomers with the elimination of some small molecules like water, hydrochloric acid, methanol, ammonia, etc. and such type of polymerization is called condensation polymerization. म्हणजे ह्या पॉलिमरायझेशनमध्ये ह्या अगोदरचे जे आपण ॲडिशन पॉलिमरायझेशन घेतलं त्याच्यामध्ये फक्त मोनोमर्स काय होतात? ॲड होतात. देर इज नो इलिमिनेशन ऑफ सच स्मॉल मॉलिक्युल्स ऑर सिम्पल मॉलिक्युल्स. पण ह्या कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये आपण पॉलीफंक्शनल मोनोमर्स वापरतो आणि त्यांच्यामधलं काही सिम्पल मॉलिक्युल्स हे इलिमिनेट होतात. म्हणून ह्या प्रकारच्या पॉलिमरायझेशनला म्हणतो आपण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. याच्यामध्ये आपल्याला जर उदाहरण घ्यायचं असेल तर या ठिकाणी एक्झाम्पल येईल टेरिलिनचं फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल टेरिलिन हा जो पॉलिमर आहे, टेरिलिन पॉलिमर, दिस इज द एक्झाम्पल ऑफ कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. हा टेरिलिन जो आहे, हा टेरिलिन पॉलिमर जो आहे 2 मोनोमर्सपासून आपण तयार करतो. त्याच्यामध्ये पहिला मोनोमर आहे इथिलीन ग्लायकॉल. पहिला मोनोमर काय आहे याच्यामध्ये? इथिलीन ग्लायकॉल. ह्या इथिलीन ग्लायकॉलला आपण काय लिहितो? CH2OH. CH2OH. इथिलीन ग्लायकॉल म्हणजेच डायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल. पण याचे किती मॉलिक्युल्स घ्यायचे? n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हा लिहिला आपण OH, OH, CH2, CH2OH. दॅट इज द इथिलीन ग्लायकॉल. पॉलिमर तयार करताना ही संख्या नेहमी n नंबर घ्यायची. दिस इज इथिलीन ग्लायकॉल. आणि सेकंड मॉलिक्यूल किंवा सेकंड मोनोमर असेल याच्यातला, त्याची सुद्धा आपल्याला n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घ्यायचे. दॅट इज टेरेप्थॅलिक ॲसिड. n मॉलिक्युल्स ऑफ दिस इज कॉल्ड टेरेप्थॅलिक ॲसिड. टेरेप्थॅलिक ॲसिड. TEREPTHALIC टेरेप्थॅलिक ॲसिड. याचे सुद्धा किती मॉलिक्युल्स घेतले आपण? n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले. जेव्हा आता याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप किती प्रेझेंट आहेत बघा? COH फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे आणि OH फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. लक्षात, ह्या टेरेप्थॅलिक ॲसिड आणि इथिलीन ग्लायकॉलमध्ये ह्यांच्यामधनं आपण हा H आणि हा OH जर बाहेर काढला तर n नंबर ऑफ H2O मॉलिक्युल्स बाहेर पडतील. कारण हा पण n नंबर आहे, हा पण n नंबर आहे. आणि दोघांमधनं n नंबर ऑफ OH आणि n नंबर ऑफ H म्हणजेच
n नंबर ऑफ H2O चे मॉलिक्युल्स बाहेर पडतील आणि हा बॉन्ड तयार होईल यांच्यामध्ये. ह्या बॉन्डला आपण कशा प्रकारे लिहिणार, हा OH किंवा HO लिहा, हा HO, हा CH2, इथला फक्त काय शिल्लक राहील O, बरोबर आहे. हा OH इथून आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार कारण हा युनिट काय होणार आहे, रिपीट होणार आहे. OH CH2 CH2O, ह्या O ला डायरेक्ट बॉन्ड कोणता तयार होईल, हा OOC, हा का सॉरी हा OH निघेल ना, हा OH, तर OC फक्त, हा O आणि हा H आणि हा OH, H2 बाहेर पडेल, हा O आणि हा CO, O आणि हा CO, किंवा त्याला तुम्ही बॉन्डिंग हे दाखवू शकता. ह्याला अटॅच असेल ही बेन्झीन रिंग आणि ह्याला अटॅच असेल हा बेन्झीन रिंग. इथपर्यंत हे स्ट्रक्चर युनिट काय होणार, रिपीट होणार n टाइम्स. आणि ह्याला अटॅच असेल हा COOH. बघा ह्या COH ला आपण ह्या ब्रॅकेटच्या बाहेर काढले आणि OH ला, याच्यातला OH आणि याच्यातला COH, एवढे जे युनिट आहे CH2 CH2O CO आणि ही फिनाइल ग्रुप याला अटॅच, हा n टाइम्स रिपीट होणार आणि ह्यालाच म्हणणार आपण टेरिलिन. ह्याला काय म्हणणार आपण, टेरिलिन फायबर, किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड डॅक्रॉन, DACRON. आता ह्याच्यामध्ये जी ही लिंक आहे COO, ही लिंक कोणती आहे, ईस्टर लिंक. ह्या ईस्टर लिंक ह्या टेरिलिन ह्या फायबर पॉलिमरमध्ये प्रेझेंट असते. कोणती लिंक, ईस्टर लिंक, है ना. तर ह्याच्यामध्ये आपण टेरिलिनचं फॉर्मेशन घेतले आणि हा पॉली ईस्टर पॉलिमर आहे. आता ही रिंग जी आहे, ही रिंग हिला आपण ईस्टर रिंग म्हणतो ना, ईस्टर रिंग म्हणतो. ही किती टाइम्स आहे, n टाइम्स रिपीट होणार आहे. म्हणून ह्या पॉलिमरला पॉली ईस्टर पॉलिमर सुद्धा म्हणतात. पॉली ईस्टर हा किती टाइम्स, हा ग्रुप आहे n टाइम्स, म्हणजे पॉली म्हणजे नंबर ऑफ टाइम्स हा रिपीट होणारा, म्हणून ह्याला पॉली ईस्टर पॉलिमर सुद्धा म्हणतात. अच्छा, कोणत्या लिंकेजेस आहे त्याच्यात, ईस्टर लिंकेजेस आहेत. देअरफॉर दिस पॉलिमर इज ऑल्सो कॉल्ड पॉली ईस्टर. पॉलिस्टर म्हणतो ना आपण, पॉलिस्टरचे कपडे, तर हा पॉलिस्टर म्हणजेच काय असतो, पॉली ईस्टर. तर अशा प्रकारे हा कंडेन्सेशन पॉलिमर तयार होतो, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतले टेरिलिनचा. आता ह्याच्यामध्ये अल्कोहोलिक OH ग्रुप, ह्याच्यामधनं OH ग्रुप आणि ह्याच्यामधनं हायड्रोजन असा एलिमिनेट होतो COO ग्रुपमध्ये. तर याच्यामध्ये इन दिस रिॲक्शन अँड अल्कोहोलिक ग्रुप OH इन इथिलीन ग्लायकॉल कंडेन्सेस विथ अ कार्बोक्सिल ग्रुप इन टेरेप्थॅलिक ॲसिड बाय एलिमिनेटिंग अ वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म अन ईस्टर लिंकेज. कुठून घ्या, इथला OH घ्या, इथला H घ्या, किंवा इथला H घ्या, इथला OH घ्या. अशा प्रकारे ह्या टेरिलिन पॉलिमरमध्ये ही ईस्टर लिंक तयार होते आणि ह्याच्यामध्ये बाहेर पडतात, इलिमिनेट होतात सिंपल मॉलिक्युल्स, दॅट इज द वॉटर मॉलिक्युल्स. देअरफॉर टेरिलिन इज अन एक्झाम्पल ऑफ condensation polymer, and the process of formation of this condensation polymer is called condensation polymerization. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. तिसरा टाईप कोणता याच्यामधला, तर ही रिॲक्शन लिहून घ्यायची, याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं आहे आपल्याला. टेरिलिन किंवा डॅक्रॉन हा पॉलिमर तयार होतो, किंवा यालाच म्हणतात पॉली ईस्टर पॉलिमर, कारण ईस्टरचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ ग्रुप्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. देअरफॉर दिस पॉलिमर इज ऑल्सो कॉल्ड पॉली ईस्टर पॉलिमर. त्याच्यानंतर तिसरा टाईप जो आहे मोड ऑफ पॉलिमरायझेशन मधला तिसरा टाईप, तो आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन, रिंग ओपन होते यामध्ये आणि पॉलिमर्स तयार होतात. देअरफॉर दिस इज कॉल्ड रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. याच्यामध्ये रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनमध्ये काही सायक्लिक कंपाऊंड्स, some cyclic compounds like lactams, cyclic ethers, lactones, this type of cyclic compounds they polymerizes by ring opening polymerization. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय काय दिले आहेत, काही सायक्लिक कंपाऊंड जे आहेत लॅक्टम्स, सायक्लिक इथर्स, लॅक्टोन्स यासारखे पॉलिमराइज होतात बाय द रिंग ओपन पॉलिमरायझेशन.
आणि या ठिकाणी ही रिॲक्शन कॅटलाइज करण्यासाठी स्ट्रॉंग ॲसिड्सचा वापर केला जातो. इन दिस रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन स्ट्रॉंग ॲसिड्स or base they catalyze the reaction. For example, polymerization of epsilon caprolactam. लक्षात या ठिकाणी पॉलिमरायझेशन इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचं म्हणजे या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेणार आहोत नायलॉन 6 पॉलिमरचं. नायलॉन 6 पॉलिमर तयार होताना आपल्याला कोणतं पॉलिमरायझेशन या ठिकाणी घडून येते? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. तर ह्यामध्ये बघा तुम्हाला दिले इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपण घेऊयात आणि ती रिॲक्शन याच्यामध्ये ही रिॲक्शन कशा प्रकारे होते. इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम त्याचं नाव आहे. हा NH CH2 एक 2 3 4 हा परत CH2 आणि हा C डबल बॉन्ड O. या ठिकाणी बघा हा हे जे स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. दिस इज कॉल्ड इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. त्यामध्ये हा फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे अल्फा कार्बन, बीटा कार्बन, अल्फा बीटा गॅमा. दिस इज डेल्टा अँड दिस इज ओमेगा. लक्षात हा इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम जेव्हा आपण वॉटर सोबत हीट करतो याला इट इज व्हेन हीटेड विथ वॉटर ॲट 553 to 543 केल्विन. ह्या टेम्परेचरला आपण जेव्हा याला हीट करतो तेव्हा ही जी रिंग आहे ही रिंग ओपन होते म्हणजे ब्रेक होते आणि आपल्याला हा पॉलिमर मिळतो. तो पॉलिमर या पद्धतीने असेल. हा NH बरोबर आहे. NH CH2 ग्रुप किती टाइम्स आहेत? 1 2 3 4 5. NH ला किती CH2 जोडलेले आहेत? CH2 5 टाइम्स आणि ह्या CH2 ला जोडलेला आहे C डबल बॉन्ड O. ही चेन रिपीट होते किती टाइम्स? N टाइम्स. इथे आपल्याला घ्यायचं आहे N. लक्षात या ठिकाणी N नंबर ऑफ मॉलिक्युल्स घ्यायचे इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचे आणि ही चेन या ठिकाणी काय झाली? ओपन झाली. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. या ठिकाणी कार्बन आणि नायट्रोजन मधला बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो आणि आपल्याला या ठिकाणी NH आहे त्याला किती CH2 ग्रुप जोडले? 1 2 3 4 5 आणि ह्या CH2 ला शेवटच्या CH2 ला CO ग्रुप आहे. ही जी युनिट आहे किती टाइम्स रिपीट होते? N टाइम्स. अँड दिस पॉलिमर इज कॉल्ड नायलॉन 6 पॉलिमर. याला 6 नाव काय दिलेलं आहे? कारण ह्याचा जो हा मोनोमर आहे इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम ह्या मोनोमरचं पॉलिमरायझेशन होते बाय द रिंग ओपनिंग. ह्या मोनोमरचं रिंग ओपनिंगने पॉलिमरायझेशन होते आणि हा नायलॉन 6 हा पॉलिमर आपल्याला मिळतो. त्याला नायलॉन 6 का नाव दिले? कारण ह्याचा जो हा मोनोमर आहे इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम आहेत म्हणून ह्या नायलॉनला काय नाव दिलेलं आहे? 6. लक्षात नायलॉन 6 हे त्या ठिकाणी हा पॉलिमरायझेशन असेल. तर हा रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनने तयार होणारा हा पॉलिमर आहे आणि ह्याच्यात अमाइड लिंकेज आहे. कोणती लिंकेज आहे? ही NH CO लिंकेज यामध्ये प्रेझेंट असते मोनोमरमध्ये म्हणून ह्याला पॉलिअमाइड पॉलिमर सुद्धा म्हणतात. पॉलिअमाइड पॉलिमर. लक्षात आता ह्या COला परत कोणता जोडलेला असेल? NH जोडलेला असेल. पुढे त्या NHला परत CH2 5 जोडलेला असेल परत CO. आता ह्या इकडे NHला काय जोडलेला असेल? NH नंतर काय येईल? NH नंतर CH2 5 टाइम्स परत त्याला CO म्हणजे ही रिंग काय होईल? किती टाइम्स रिपीट होणार आहे? N टाइम्स. हा अमाइड आहे NHCO. दिस इज कॉल्ड अमाइड लिंकेज. therefore number of amide linkages are present in nylon 6 polymer. therefore that polymer is also called polyamide polymer. तर या ठिकाणी ही झाली रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनचा
एक्झाम्पल दॅट इज नायलॉन 6. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 4th टाईपचं क्लासिफिकेशन, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. 4थ्या टाईपचं क्लासिफिकेशन असेल क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. तर तयार होणाऱ्या पॉलिमर्समध्ये कोणत्या टाईप्सचे फोर्सेस असतात लक्षात. 4था टाईपचं क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ classification of the polymers on the basis of intermolecular forces. Intermolecular forces. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत पॉलिमर्सच्या, लाईक टेन्साईल स्ट्रेंथ, टफनेस, इलॅस्टिसिटी डिफर वाईडली डिपेंडिंग अपॉन द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉलिमर्समध्ये त्यांच्या ज्या काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज असतील त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ह्या त्यांना एकमेकांपासून त्या पॉलिमर्सला डिफर करतात आणि कशावर डिपेंडिंग असते ही त्यांची डिफरन्स दॅट डिपेंड्स अपॉन विच टाईप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट इन दॅट पॉलिमर. कारण वेगवेगळ्या पॉलिमर्समध्ये वेगवेगळ्या टाईपचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस डिपेंड असतात आणि त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसवर आधारित त्यांच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या पॉलिमर्सच्या त्या काय असतात, दे आर डिफरंट वाईडली दॅट डिपेंड्स अपॉन द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. पॉलिमर्स आर क्लासिफाईड इंटू व्हेरियस कॅटेगरीज ऑन द टाईप्स ऑफ धिस intermolecular forces and the classification is like this. They are classified into elastomers, number 1 elastomers, number 2 fibers, elastomers, fibers, thermoplastic polymers, second आहे fiber, third आहे thermoplastic polymers आणि चौथा आहे थर्मोसेटिंग पॉलिमर्स. थर्मोसेटिंग पॉलिमर्स. आता हे वेगवेगळ्या टाईपचे पॉलिमर्स आहेत आणि ह्या पॉलिमर्सच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ह्या एकमेकांपासून डिफरंट असतील. कशामुळे डिफरंट असतील, कारण त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे कसे असतील, डिफरंट असतील. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं घ्यायचं आहे इलॅस्टोमर्स. Elasticity is a property by such a substance gets stretched by external force and restores its original shape on release of that force. आता या ठिकाणी रबरचं एक्झाम्पल घेतले बघा. रबरमध्ये जी काही इलॅस्टिसिटी असते, इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी असते. ह्या रबरला आपण स्ट्रेच केल्यानंतर गेट स्ट्रेच्ड बाय एक्सटर्नल फोर्स, आपण एक फोर्स अप्लाय करू, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून त्याला स्ट्रेच करू शकतो, ताणू शकतो. बट दॅट रबर रिस्टोर्स इट्स ओरिजिनल शेप. परंतु त्याचा ताण स्ट्रेचिंग आपण सोडल्यानंतर तो एक्सटर्नल फोर्स आपण सोडून दिल्यानंतर अप्लाय केलेला जो एक्सटर्नल फोर्स आहे तो रिलीज केल्यानंतर तो रबर जो आहे त्याची ओरिजिनल पोझिशन काय करतो किंवा ओरिजिनल शेप काय करतो, रिस्टोर करतो बाय द रिलीज ऑफ फोर्स. इलॅस्टोमर्स, द इलॅस्टिक पॉलिमर्स ह्या वीक वॉन्डरवॉल टाइप्स ऑफ फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस यांच्यामध्ये कोणत्या असतात, वीक वॉन्डरवॉल्स फोर्सेस. याच्यामध्ये प्रेझेंट असणारे फोर्सेस असतात वीक वॉन्डरवॉल फोर्सेस. म्हणजे इलॅस्टोमर्समध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात दे आर द वीक वॉन्डरवॉल्स टाइप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. A few crosslinks between the chains helps the stretched polymer to retract to its original position on removal of the applied force. आपण अप्लाय केलेला जो काही एक्सटर्नल फोर्स आहे तो आपण रिलीज केल्यानंतर तो रबर त्याची ओरिजिनल शेप जो आहे तो प्राप्त करतो. आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिले व्हल्कानाइज्ड रबर, ब्युनायस, ब्युनायन आणि निओप्रीन. याच्यामध्ये इलॅस्टोमर्समध्ये कोणत्या टाईपचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट असतात, दे आर द वीक टाइप ऑफ वॉन्डरवॉल फोर्सेस. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल दिले
व्हल्कानाइज्ड रबर, व्हल्कानाइज्ड रबर. त्याच्यानंतर ब्युना एन, ब्युना एस आणि निओप्रीन. निओप्रीन these are the examples of इलॅस्टोमर्स. त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे, एक्सटर्नल फोर्स ने आपण काय करू शकतो, त्या इलॅस्टोमर्सला स्ट्रेच करू शकतो. पण जेव्हा आपण हा फोर्स रिलीज करतो तो इलॅस्टोमर जो काय करतो, त्याची ओरिजिनल पोझिशन किंवा ओरिजिनल शेप रिस्टोर करतो लक्षात. आणि यामध्ये प्रेझेंट असणारे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत ते आहेत वीक वॉन डेर वाल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, अँड दॅट इज अबाउट द इलॅस्टोमर्स. त्याच्यानंतर आहे फायबर्स. सेकंड, पॉलिमेरिक सॉलिड्स विच फॉर्म थ्रेड्स आर कॉल्ड द फायबर्स. पॉलिमेरिक सॉलिड्स म्हणजे हे कसे आहेत, फायबर्स हे सॉलिड फॉर्ममध्ये असतात. पॉलिमेरिक सॉलिड्स विच फॉर्म थ्रेड्स, जे थ्रेड्स तयार करतात लक्षात, त्यांना म्हणतो आपण फायबर्स. द फायबर्स possesses high tensile strength which is the property to have resistance to breaking under tension. This characteristic is due to the strong intermolecular forces like hydrogen bonding and strong dipole forces. याच्यामध्ये प्रेझेंट असणारे फोर्सेस कोणते आहेत, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस लाईक हायड्रोजन बॉन्डिंग. फायबर्समध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. आणि दुसरा टाईपचा फोर्स असतो स्ट्रॉंग डायपोल फोर्सेस. स्ट्रॉंग डायपोल फोर्सेस. तर असे दोन टाईपचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कशामध्ये प्रेझेंट असतात, फायबर्समध्ये. स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग आणि स्ट्रॉंग डायपोल फोर्सेस. ड्यू टू दीज स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस द फायबर्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. म्हणून त्यांना काय म्हणले आपण, सॉलिड्स म्हणलेले आहेत. पॉलिमेरिक सॉलिड्स विच फॉर्म द थ्रेड्स, असे पॉलिमेरिक सॉलिड्स ते थ्रेड्स तयार करतात, त्यांना काय म्हणतो आपण, फायबर्स म्हणतो. आणि त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे हे फोर्सेस आहेत स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग आणि स्ट्रॉंग डायपोल फोर्सेस. आणि ह्या स्ट्रॉंग फोर्सेसमुळं हे जे फायबर्स आहेत ते क्रिस्टलाइन फॉर्मचे असतात किंवा दे आर द क्रिस्टलाइन इन नेचर. फॉर एक्झाम्पल पॉलीअमाइड फायबर्स दॅट इज नायलॉन 66, पॉलिएस्टर फायबर्स दॅट इज टेरिलिन. याच्यामध्ये एक्झाम्पल काय येईल, नायलॉन 66 हे पॉलिमर एक्झाम्पल येईल याच्यामध्ये, आणि सेकंड एक्झाम्पल येईल टेरिलिन. असे हे दोन पॉलिमर नायलॉन 66 आणि हे पहिले एक्झाम्पल असेल आणि टेरिलिन. दीज आर द फायबर्स लक्षात. ह्यांना काय म्हणतो आपण, फायबर्स म्हणतो. त्याच्यानंतर आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आणि थर्मोसेटिंग पॉलिमर्स. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये प्लॅस्टिसिटी जी आहे इज अ प्रॉपर्टी ऑफ बीइंग इझिली शेप्ड ऑर मोल्डेड. प्लॅस्टिसिटी जी आहे ही प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये आपण इझिली त्यांना आपण शेप देऊ शकतो किंवा त्यांना मोल्ड करू शकतो. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आर कॅपेबल ऑफ रिपीटेड सॉफ्टनिंग ऑन हिटिंग. हे जे पॉलिमर्स आहेत हीट केल्यानंतर ते सॉफ्ट बनतात अँड हार्डनिंग ऑन कुलिंग, आणि कुलिंग केल्यानंतर ते हार्ड बनतात. दिस पॉलिमर्स possesses moderately strong intermolecular forces that are intermediate between elastomers and fibers. ह्यांच्यामध्ये जे फोर्सेस असतात ते स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात आणि ज्यांचा फोर्स हा कशाच्या दरम्यान असतो, इलॅस्टोमर्स आणि फायबर्समध्ये जे फोर्सेस आहेत त्यांच्या दरम्यान असतो. याच्यामध्ये एक्झाम्पल दिले पॉलिइथिलीन, पॉलिस्टायरीन, पॉलिव्हिनाइल्स. याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिले थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते इन बिटवीन असतात इलॅस्टोमर्स अँड फायबर्सच्या. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले बघा, पॉलिथिन, त्याच्यानंतर पॉलिस्टायरीन आणि पॉलिव्हिनाइल्स. तर अशा प्रकारचे हे पॉलिमर्स आहेत ज्यांना म्हणतो आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. आणि त्याच्यानंतर
जे चौथ्या टाईपचे पॉलिमर्स आहेत ते थर्मोसेटिंग पॉलिमर्स आहेत. दिस डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हिटिंग. हे जे पॉलिमर्स आहेत हीट केल्यानंतर सॉफ्ट होत नाहीत किंवा ऑन हिटिंग और अंडर प्रेशर हेन्स कॅन नॉट बी रिमोल्डेड अँड रिसायकल्ड. म्हणजे त्यांना परत आपण रिमोल्ड करू शकत नाही. दीज आर द क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स अँड कॅन नॉट बी रियूज्ड. हे क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स आहेत आणि ज्यांना आपण परत त्यांचा उपयोग करू शकत नाही. परंतु थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स मात्र कसे आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत इन बिटवीन इलास्टोमर्स आणि फायबर्स आहेत. दीज पॉलिमर्स आर thermoplastic. As on heating they become soft and on cooling they becomes the hard. Hence these polymers are remolded and recycled. त्यांना आपण रिमोल्ड करू शकतो किंवा रिसायकल करू शकतो. परंतु थर्मोसेटिंग पॉलिमर जे आहेत they do not become soft on heating under pressure. Hence they cannot be remolded or they cannot be recycled. Therefore these are the cross linked polymers. हे कोणते आहेत, क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स असतात आणि दे कॅन नॉट बी रियूज्ड. आणि त्यांना आपण परत त्यांचा उपयोग करू शकत नाही. असे जे थर्मोसेटिंग पॉलिमर्स आहेत अनिशा, हे थर्मोसेटिंग पॉलिमर्स त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतील. थर्मोसेटिंग पॉलिमर्समध्ये बॅकेलाइट, त्याच्यानंतर युरिया फॉर्माल्डिहाइड, या टाईपचे जे पॉलिमर्स आहेत ते याच्यामध्ये एक्झाम्पल येतील. तर ह्याच्यामध्ये आपण चौथ्या टाईपचं जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन द किंवा ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. तर ह्या टाईपचं आपण पॉलिमरायझेशन घेतलेलं आहे. याच्यामध्ये जे बॉन्डिंग प्रेझेंट असते थर्मोसेटिंग पॉलिमर्समध्ये ते असते कोव्हॅलंट बॉन्ड्स. लक्षात, यांच्यामध्ये जी बॉन्डिंग असते ती असती कोव्हॅलंट बॉन्ड्स. त्याच्यामुळे आपण ह्याला रिमोल्ड किंवा रिसायकल्ड इझिली करू शकत नाही किंवा आपण त्याला सॉफ्ट बनवू शकत नाही ऑन हिटिंग अंडर प्रेशर. आणि ह्याचा आपण परत रियूज करू शकत नाही. त्याच्यामुळं हे जे पॉलिमर्स आहेत हे पॉलिमर्स असतील थर्मोसेटिंग पॉलिमर्स, दॅट इज बॅकेलाइट, युरिया फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. तर ह्यानंतरचं जे क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन नंबर 5 ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ डिफरंट मोनोमर्स, हे आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ.